नंतर तिने हळू अशी मुंडी बाहेर घाली, तिची केस पण वाढत गेली. काय बोलतो? हा, केस वाढत गेली. म्हणजे असं कसं काय, एवढं कसं काय आलं? नंतर बघितल्यावर तिचा फेस तिच्या डोळ्यात नव्हती. आज त्या घटनेला घडून 12 वर्ष झाली, तरी आठवलं की जीव कासावीस होतो. मी आणि माझे मित्र राजस्थानला गेलो होतो. आम्हाला एका लग्नासाठी 3 दिवसाची बँजोची सुपारी मिळाली होती. आम्ही एकूण 6 जण होतो. पहिल्या दिवशी कार्यक्रम नव्हता, म्हणून आम्ही हॉटेलवरच आराम करायचं ठरवलं. तसं ते हॉटेल 4 मजली होतं. खूप गरम होत असल्यामुळे आम्ही रिसेप्शनला कूलरची व्यवस्था करायला सांगितली आणि मग गप्पा मारत मारत जेवण आटपेपर्यंत रात्र झाली. थोड्या वेळाने कूलरसुद्धा आला. आम्ही जसा कूलर चालू केला तसं 10 मिनिटानंतर आमच्या नाकातून रक्त यायला लागलं. आम्ही गोंधळलो. हे असं अचानक कसं झालं? आम्हाला असं वाटलं इतक्या लांबच्या प्रवासामुळे झालं असेल, म्हणून आम्ही त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि झोपायची तयारी केली. रात्रीचे 2 वाजले असतील. मला बाथरूममधून कसला तरी आवाज येऊ लागला. आवाज काही स्पष्ट ऐकू येत नव्हता. मला वाटलं माझा भास आहे आणि मी परत झोपी गेलो. पण यावेळेस तो आवाज जरा जास्तच मोठा येऊ लागला. असं वाटत होतं की कोणीतरी वेदनेने इवळतंय. मी उठून बघायला गेलो. इतक्यात माझा मित्र अविनाश बाथरूममधून बाहेर आला आणि जवळजवळ भोवळ येऊन खाली पडला. त्याच्या आवाजाने सगळेच जागे झाले. आम्ही अविनाशला उचलून त्याच्या जागेवर परत ठेवलं. त्याचे अंग तापाने फणफणले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही त्याला विचारलं तर तो म्हणाला, मला काहीच आठवत नाहीये. आम्ही हॉटेलमधून बाहेर निघालो. दिवसभर नाशिक ढोल वाजून आम्ही खूप दमलो होतो. रात्रीचं जेवण आटपून आम्ही जरा आमच्या रूमच्या बाहेरच्या जिन्यांवर बसून गप्पा मारत बसलो. इतके बोलण्यात हरवलो की वेळेचं भानच राहिलं नाही. असंच बोलता बोलता माझी नजर वरच्या 4थ्या माळ्यावर गेली. तसाच माझ्या हृदयाचा ठोका चुकला. मी काय पाहतोय हे माझं मलाच समजत नव्हतं. मी माझ्या मित्राला म्हटलं, जरा वर बघ, ते काय आहे? तसं त्याने वर बघितलं आणि हसायला लागला. अरे, वटबागुळ आहे ते, काय तू पण? मी दुर्लक्ष केलं, पण माझी नजर सारखी वरच्या मजल्यावरच जात होती. असे लांब लचक सुटलेले केस वटवाघुळाचे कसे असू शकतात? मी पुन्हा एकदा वर पाहिले तर माझी दात खिळच बसली. ते केस वाढतच होते. तसे माझ्या मित्राने माझ्याकडे पाहिले आणि तोही वर बघू लागला. आता ते जे काही होतं ते आम्हाला एकदम स्पष्ट दिसत होतं. पांढरी साडी, पूर्णपणे सफेद चेहरा आणि महत्त्वाचे म्हणजे ते जे काही होतं त्याला डोळेच नव्हते. तितक्यात एक आवाज कानावर पडला. ती म्हणाली, बंटी और अविनाश, यही तुम्हारा नाम है ना? अब जाके चुपचाप सो जाओ, मुझे परेशान मत करो.
असे म्हणत तिने जोरात किंकाळी फोडली. तसे आम्ही सगळे धावत खाली रिसेप्शनला गेलो. आम्हाला बघून त्या रिसेप्शनच्या माणसाने विचारले, क्या हुआ साहब? तर मी जरा रागातच म्हणालो, कौन रहता है ऊपर चौथे माले पर और वो हमारा नाम कैसे जानती है? तसा तो रिसेप्शन वाला म्हणाला, क्या बात कर रहे हो साहब, वहाँ कोई भी नहीं रहता है. जे आम्हाला वाटत होतं तेच झालं. आम्ही त्याला म्हणालो, आम्ही इथे राहू शकत नाही. तर तो बोलला, आपको कोई जगह का इंतज़ाम नहीं हो सकता है साहब, आपको यही रात गुजारनी पडेगी. असं म्हटल्यावर आम्हाला नाईलाजाने तिथे रात्र काढावी लागली. ती संपूर्ण रात्र आम्ही जागून काढली. दुसऱ्या दिवशी पुन्हा बँजोचा कार्यक्रम केला. पण रूमवर जाणे म्हणजे जीवावर येत होतं. पण फक्त आजचीच रात्र काढायची होती. आम्ही ठरवलं की जे होईल ते बघून घेऊ आणि रात्री जेवण आटपून झोपी गेलो. रात्री जवळपास 12:30च्या दरम्यान कसला तरी आवाज येऊ लागला. जणू कोणीतरी बँजो वाजवतंय. आम्ही दिवसभर थकल्यामुळे एकमेकांना झोपेतच शिव्या घालू लागलो. कोण आहे यार, बस करा. दिवसभर वाजून पोट भरलं नाही का? अविनाश, बस करा आता. अविनाश, ए बाई, मी नाही वाजवत आहे हा, पंकज असेल बघ. ए पक्क्या, गप्प बसतोस का आता? पंकज, तुम्हाला काय अक्कल आहे का रे? काही पण बोलू नका, मला झोपू द्या. अविनाश नाही, पंकज नाही, मग नक्की वाजवतंय तरी कोण? शेवटी पंकज वैतागून उठला आणि त्याने लाईट लावली. समोरचं दृश्य पाहून सगळे काही वेळासाठी जागीच स्तब्ध झाले, कारण तिथे कोणीच नव्हतं. जशी लाईट चालू झाली तसं बेंजोचं सर्व साहित्य हवेतून क्षणात खाली पडलं. बाणावर येतोच पुन्हा तोच आवाज, मैंने मना किया था ना, फिर भी तुमने मुझे परेशान किया, अब नहीं छोडूंगी. आणि क्रूर हास्य. आम्ही तेथून जीवाच्या आकांताने पळालो आणि हॉटेलच्या बाहेर रस्त्यावर येऊन बसून राहिलो. आम्ही ती रात्र रस्त्यावर बसून काढली. दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही घडलेला प्रकार त्या रिसेप्शनवरील माणसाला सांगितला आणि त्याला विचारलं, कल रात को तुम कहाँ थे? तर त्यावर तो म्हणाला, मैं अपने सीट पर ही था साहब, और मुझे कोई आवाज नहीं सुनाई दी. हे ऐकून आम्ही थक्कच झालो आणि हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे हे समजतात आम्ही तिथून निघायची तयारी केली. पण रूममध्ये जाण्याची काही हिंमत होत नव्हती, म्हणून सगळं सामान हॉटेलवाल्याकडूनच बाहेर काढायला सांगितलं. निघताना फक्त एकच नजर माझी हॉटेलवर पडली, तर ती बाई मला पुन्हा तिथेच उभी दिसली. एक क्रूर हास्य होतं तिच्या चेहऱ्यावर.